प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडं आता आबा आणि इंद्र बसलेले असतात. तर आबा इंद्राला समजावत असतात की इंद्र असं करू नकोस तू. अरे तुझा विक्रांत भाऊ आहे किती काही केलं तरी, आणि तू रागाच्या भरात असं केलं, त्याची गजांडी पकडली, त्याला मारायला लावला. असं करणं बरोबर नव्हतं अरे. तर आता इंद्र म्हणतो की हो ना आबा, अहो पण मला काहीच कळत नव्हतं. राणीची अवस्था अशी बघून आहे ना मला काहीच कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही, कारण की तिची अवस्था बघून मला त्रास होत होता. तिला त्रास झाला तर आबा मला पण खूप त्रास होतो, आणि तिचा अशी अवस्था बघून मला तर किती त्रास झाला असेल माहिती आहे का आबा. तर आबा म्हणतात की हो रे इंद्र, मी हे सगळं समजू शकतो, पण हे बघ, असं रागाच्या भरात तू काही करून बसशील, असं करू नकोस. अरे रागाच्या भरात काय झालं तर काय करायचं आपण, अरे राणीचं काय करशील तू, असं म्हणतात. तर आता ते म्हणतात की हो, हे बघ, तू आधी सांगतोय. तेवढा तिकडून विक्रांत येतो, आणि विक्रांतला बघून इंद्र त्याच्यापाशी जातो आणि विक्रांतला मिठी मारतो आणि म्हणतो की विक्रांत दादा, सॉरी, खरंच माझं चुकलं, माझी चूक झाली आहे, मला माफ कर, माझ्याकडून खरंच चूक झाली आहे, मी असं करायला नको होतं. अरे पण रागाच्या भरामध्ये माझ्याकडून ताबा सुटला आणि मी तुला मारायला धावलो आणि तुझी गचंडी पकडली. अरे कारण फक्त एवढंच होतं की तू तिथे नव्हता, आणि तुम्ही खूप आवाज दिले आणि तिथे तू नव्हता ना, त्यामुळे मला तुझा खूप राग आला होता. तर विक्रांत म्हणतो की इंद्रा जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. अरे माहिती आहे राणीची अवस्था बघून तुझी अवस्था अशीच होणार ना, जाऊ दे, एवढं काळजी करू नको, असं बोलतो. तर ते म्हणतात की हो. इंद्र म्हणतो की आता विक्रांत म्हणतो की जाऊ का, आता मला निघायचं आहे. तर आता लगेच इंद्र पण म्हणतो की हो आबा, चला आपण सगळे जाऊयात आज फॅक्टरीमध्ये, आणि सगळं काही जे आहे ना ते बघून घेऊयात, असं म्हणतात. आणि आता ते जायला निघतात. तर आता जायला निघाल्यावरती इकडे आता जे फॅक्टरीमध्ये जो केडी असतो, केडी त्या एका माणसाला म्हणत असतो की हे बघ, तू आज जे काय खरं आहे ते सगळं सांगून टाक, आणि खरं खरं सांग काय झालं होतं आणि काय नाही ते, कारण की आज इंद्र सरांना राग आला तर त्यांचा राग खूप भयानक आहे. त्यामुळं तू खरं सांग काय झालं होतं आणि का असं केलंस तू, सगळं काही खरं सांगायचं. तर ते म्हणतात ठीक आहे मग. तर आता लगेच तो म्हणतो की इंद्र सर आले, मी सगळं काही खरं सांगेल. तेवढ्यात तिथे इंद्र पण येतो आणि इंद्र बोलतो की काय रे, काय झालं, कोण आहे तो. तर आता लगेच म्हणतो की हे बघा साहेब, हा आहे, बोलून घ्या याच्याशी एकदा. आणि त्याला विचारतो काय रे, हे सगळं का केलं तू, आणि काय रे, कुणाच्या सांगण्यावरून केलं, कुणाच्या सांगण्यावरून तू हे सगळं करत होतास. तर तो माणूस आता बोलायला लागतो. तो माणूस मनातल्या मनात म्हणतो की मी खरंच बोलणार, मी आज खोटं काही सांगणार नाही. खोटं जर बोललो तर इंद्र सर मला तर काहीतरी बोलतील आणि मला खोटं बोलायचं नाही आहे, मी खरं सांगतो. आणि आता लगेच इंद्र विचारतो सांग लवकर, तुला राणीला मारण्याचा प्लॅन कुणी केला, आणि कुणी राणीला संपवायला सांगितलं होतं तुला, सांग लवकर. तर आता लगेच तो म्हणतो की हे सगळं विक्रांत सरांनी केलं, विक्रांत सरांनीच मारायला सांगितलं होतं, विक्रांत सरच म्हणले होते की राणीला मार, राणीला मारण्याची सुपारी त्यांनीच मला दिली होती, असं बोलतो. तर ते म्हणते की विक्रांत सर, विक्रांतचं नाव कशाला घेतोय रे खोटाड्या, विक्रांतचं नाव घेऊ नकोस, असं म्हणतात. तर आता इकडं जी मालतीन ते आहेत ते सगळे नाश्ता करायला बसतात, चहा वगैरे घेतात, नाश्ता करायला बसलेले असतात. तेवढ्या तिथे रत्नाकाकी चहा घेऊन येतात, सगळ्यांना चहा ते देतात. तर आता लगेच ती चिकू म्हणते की काय ग रत्नाकाकी, तू राणीला काही नाश्ता वगैरे दिला का. तर आता रत्नाकाकी म्हणतात अगं, राणीला असं जड अन्न चालणार नाही आहे ना, तिला असं हलकं अन्न द्यायला सांगितलं आहे, त्यामुळं तिला हलकं अन्न द्यायचं आहे, त्यामुळं तिला हलकं अन्न पाठवावं लागेल. तर आता लगेच मालती म्हणते की तिला काही डबा द्यायची गरज नाही आहे, तिचे आईवडील आणतील ना तिला डबा, आणि ती कोण आहे, आपली आपली कोण नाही आहे ती, त्यामुळं तिला काही द्यायचं नाही. तर लगेच चिकू म्हणते की आई तू असं का बोलू शकतेस ग, अगं ती या घरची सून आहे, किती काही केलं तरी, आणि तिच्याशी असं वागणं योग्य नाही आहे. अगं तिला त्रास होतोय आणि तिला आपण जेवण द्यायचं नाही असं कडू होतं का, तिला आपण जेवण देऊयात, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर मालती लगेच राग रूममध्ये निघून जाते. तर आता लगेच इकडं जी ही असते रत्नाकाकी, ती म्हणते की ओ, तर ती म्हणत असते की नाही का, हे बघ तुला माहिती मालतीचं असंच आहे, तू जा राणीला डबा घेऊन, असं बोलते. तर आता राणीला डबा घेऊन ती चिकू जायला लागते, आणि चिकू आता हॉस्पिटलमध्ये आल्यावरती राणी तिथे बसलेलीच असते. चिकू म्हणते की काय ग राणी, अश्विनी काय ग, कशासाठी आली होती. तर ती म्हणते की अगं तुला डबा घेऊन आलते, हे बघ ना तुझी तब्येत बरी आहे ना आता. तर राणी म्हणते की हो.
तर आता राणी आणि चिकू गप्पा मारत बसतात. चिकू म्हणत असते, "काय गं राणी, आता कसं वाटतंय?" त्याची राणी म्हणते, "बरी आहे." तर आता लगेच ती म्हणते, की "काय गं, दादूची वाट बघत होतीस की काय तू?" तर राणी म्हणते, की "नाही गं, डॉक्टरांना बोलव ना, मला सुट्टी हवी, मला घरी जायचं आहे." तर डॉक्टर म्हणतात, की "नाही, नाही." डॉक्टर देतात म्हणतात, "तुम्हाला नाही देऊ शकत आम्ही डिस्चार्ज, आत्ताच नाही देऊ शकत, कारण की पेशंटच्या मनावर नाही चालू शकत इथलं काही. आम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्हाला डिस्चार्ज देईल," असं म्हणतात. आणि ते आता लगेच चिकू म्हणते, की "जाऊ दे ना गं राणी, एक दिवसाची तर गोष्ट आहे, जाऊ दे. नको डिस्चार्ज आज, उद्या भेटेल आपल्याला डिस्चार्ज." मग ते गप्पा मारते. तर आता राणी म्हणते, "काय गं, मल्हारचं काय चाललंय? मल्हारचा फोन आला का?" तर ती म्हणते, की "हो, आला होता ना. मल्हार आता पेपर द्यायला गेला आहे. त्याचे एक्झाम चालू आहेत ना, त्यामुळं." तर आता ती म्हणते, "ठीक आहे, मग काय लग्नाचा काय विचार आहे?" ते असं गप्पा मारत असतात दोघीजणी. तर इकडं आता जो इंद्र आहे, तो म्हणत असतो, की "विक्रांत, हे काय आहे? काय सांगतोय हा?" तर विक्रांत म्हणतो, की "खोटं बोलतोय हा. खरं बोल ना, खोटं कशाला बोलतोय रे?" तर तेवढ्यात आता जो इंद्र आहे, तो म्हणतो, की "खरं बोलतोय ना विक्रांत तू पण?" तर विक्रांत म्हणतो, की "माझं डाऊट नका घेऊ. मी खरं सांगतोय. ह्या माणसाला कोणतरी पैसे दिले असेल." तेवढ्यात ते कोण जो गजा असतो, तो गजा पैसे घेऊन येतो आणि ते त्या माणसाची बॅग आणतो. त्या बॅगेमध्ये पैसे असतात. तर तो माणूस म्हणतो, "खरंच मला नाही माहिती माझ्या बॅगेत पैसे कुणी ठेवले." तर ते म्हणतात, की "बघितलं का किती खोटं बोलतोय हा. पैसे तर यांनीच ठेवले आणि किती खोटं बोलू राहिला हा माणूस." असं म्हणतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता तिथे पोलीस येतील आणि ते घेऊन अटक करून त्या माणसाला घेऊन जातात. तर बघूया आता काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.